नमस्कार मंडळी. आज ना मार्केटमधून ही मोठीवाली मी कोळंबी आणली होती. बघा केवढी मोठी साईज आहे. तर याचा बनवूया ना आज मस्त असा कोळंबी पुलाव. तर ना ही ना कोळंबी आधी मी स्वच्छ करून घेते. तर याचा शेपटीकडचा भाग आणि वरचा भाग काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये ना एक काळा धागा असतो, तो मात्र आठवणीने काढून घ्यायचा. तो जर आपण तसाच ठेवला ना तर आपलं पोट खराब होण्याची शक्यता असते. तर हा धागा तुम्ही नक्की काढा. तर ही कोळंबी बघा होती अर्धा किलो आणि साफ करून झाली बघा पाव किलो. आता या कोळंबीच्या पुलावासाठी करायची आहे पुढची तयारी. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आहेत 10 ते 12 लसूण पाकळ्या, 4 मिरच्या, 2 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून मसाला तयार करायचा. जी कोळंबी आपण साफ करून घेतली होती त्याला आता हळद लावायची, थोडंसं मीठ घालायचं, यामध्ये लिंबू रस घालायचा आणि जो मसाला तयार करून घेतला होता हिरवा तो घालायचा आणि अर्धा तासासाठी मुरत ठेवायचं. ही कोळंबी इकडे मुरते तोपर्यंत करूया त्याची पुढची तयारी, म्हणजे टोमॅटो आणि कांदा चिरून घेऊया. तर इकडे 2 टोमॅटो आणि 3 कांदे घेतले आहेत. अर्धा किलोचा पुलाव बनवते. तर कांदे तर उभे उभे चिरले आणि टोमॅटो बारीक चिरले. चला सगळी तयारी झाली आहे. तेल गरम झालं की इकडे दिसतंय ते खडे मसाले घालायचे. तसंच ना इकडे मी 2-3 पुलाव पत्ती टाकली आहे वासाची. हे खडे मसाले थोडेसे परतले की यामध्ये कांदा घालायचा. कांदा थोडासा कलर बदलेपर्यंत परतायचा. यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा. टोमॅटो चांगला शिजावा म्हणून थोडंसं मीठ यामध्ये घाला, म्हणजे टोमॅटो कसा पटकन शिजून जातो. आता यामध्ये मसाले घालूया. तर हळद घातली 2 चमचे, इकडे मालवणी मसाला घातला 1.5 चमचा, आपला बिर्याणी मसाला घातला. सगळे मसाले चांगले परतले की यामध्ये ही कोळंबी घालायची. कोळंबी आता चांगली या मसाल्यांबरोबर अलगद परतायची. जास्तही याला परतायचं नाही, नाहीतर ही कोळंबी तुटू शकते. या मसाल्यांबरोबर कोळंबी चांगली परतली ना आणि थोडासा वास यायला सुरुवात झाला की नंतरच यामध्ये हा बासमती तांदूळ टाकायचा. जेव्हा कधी हा बासमती तांदूळ आपल्याला यामध्ये वापरायचा असेल ना त्याच्या अगोदर ना हा 15 मिनिटं तरी भिजवायचा, म्हणजे चांगला फुलतो हा तांदूळ आणि मोकळा भात तयार होतो. नंतर इकडे घालायचं आहे गरम पाणी. तर गरम पाण्याचं प्रमाण कसं ठरवाल, तर जेवढा हा तांदूळ आहे तो कपाने मोजला ना तर 3 कप जर तांदूळ असेल तर 5.5 कप इकडे गरम पाणी घालायचं, म्हणजे तांदूळ तुमचा अजिबात जास्त शिजला जात नाही. आणि ज्यावेळी पाणी आपण यामध्ये घालतो ना त्यावेळी 1 ते 2 वेळाच असा हा वर खाली करून घ्यायचा. बघा हा किती मोकळा भात आपला तयार झालेला आहे. वरून अशी मस्त कोथिंबीर घालायची. तर बघा तयार झाला हा आपला कोळंबी भात रेडी.